गुड मॉर्निंग स्टुडंट. येतोय का आवाज सर्वांना? आवाज येतोय का? आवाज येतोय का? समृद्धी, संकेत, नेहा, सर्वेश. आवाज का जात नाही? नाही. हा, एक मिनिट. हा. स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसते का सर्वांना? मग आपण कालच्या लेक्चरला आपण सेकंड पर्यंत आलो होतो. आता थर्ड क्वेश्चन. Derive an expression for difference in tensions at highest and lowest point for a particle performing vertical circular motion. वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये एक्सप्रेशन काढायचं आहे. डिफरन्स इन टेन्शन्स ॲट हायेस्ट अँड लोएस्ट पॉइंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता आपण इथं असं कन्सिडर करू, एक पार्टिकल आहे, तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय अलॉंग अ व्हर्टिकल सर्कल. सेंटर ओ कन्सिडर केलं आणि या व्हर्टिकल सर्कलची रेडियस समजा इथे आर कन्सिडर केली. अँड नाउ सपोज दॅट इट इज अ परफॉर्मिंग द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इन एन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. कोणती डायरेक्शन घेऊ शकता? क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ए म्हणजे हायेस्ट पॉइंट दाखवेल, इथं हा बी याचा अर्थ लोएस्ट पॉइंट दाखवेल, हा सी आणि डी हा कोणता असेल? हॉरिझॉन्टल किंवा मिडल पॉइंट दाखवेल किंवा पोझिशन म्हणायचं. मग ज्या वेळेला पार्टिकल हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल, तो हायेस्ट पॉइंटला असताना त्याची टेंजेन्शियल व्हेलॉसिटी ह्या डायरेक्शनला गेली, लोएस्ट पॉइंटला असताना टेंजेन्शियल व्हेलॉसिटी ह्या डायरेक्शनला असेल, मिडलला असताना लोएस्ट पोझिशनला टेंजेन्शियल व्हेलॉसिटी ह्या डायरेक्शनला असेल. बरोबर आहे? मग स्ट्रिंग मध्ये टेन्शन निर्माण झालेलं असेल. अगोदर हायेस्ट पोझिशन व्हेलॉसिटी आपण v1, लोवेस्टला v2 घेतली, v2 लोवेस्ट पोझिशनला व्हेलॉसिटी v2 आहे. मिडलची काही आपण इथं कन्सिडर करत नाही. रेडियस ही आर आहे. कन्सिडर अ पार्टिकल, त्याचं मास m इज अ टाइप टू अ स्ट्रिंग and wheeled in a vertical circle. When that particle is wheeled in a vertical circle, tension is produced in the string, and now suppose that tension produced in the string is a T. आता पार्टिकलची पोझिशन सतत बदलत जाणार आहे. मग हायेस्ट पोझिशनला असताना ह्या पार्टिकलवरती ऍक्ट होणारे फोर्सेस कोणकोणते?
हायेस्ट पोझिशनला असताना एक फोर्स ऍक्ट होतो स्वतःच्या वेटमुळे, आणि स्वतःच्या वेटमुळे ऍक्ट होणारा फोर्स किती, mg, आणि दुसरा फोर्स ऍक्ट होईल ड्यू टू द टेन्शन इन द स्ट्रिंग, मग हायेस्ट पोझिशनला असताना जे टेन्शन आहे आपण T1 म्हणू. मग ह्या टेन्शनचा फॉर्म्युला अगोदर आपण काढून घेऊ. टेन्शन T1 चा फॉर्म्युला कसा मिळेल बघा. हायेस्ट पोझिशनला असताना दोन फोर्स ऍक्ट झाले, कोणता, एक टेन्शन इन द स्ट्रिंग आणि दुसरा वेट mg. हे दोघांचं काम काय असेल, टू प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय, mv² डिवायडेड बाय r. आता हायेस्ट पोझिशनला असताना व्हेलॉसिटी घेतली आपण v1. मग हायेस्ट पोझिशनला असताना किती असते बरं व्हेलॉसिटी हायेस्ट पोझिशनला असताना, सांगता येईल. हायेस्ट पोझिशनला व्हेलॉसिटी किती असते, √rg. आणि म्हणून हे इक्वेशन काढून घेतलं, T1 इक्वल टू m v² किती, rg डिवायडेड बाय r मायनस ऑफ mg. r आणि r कॅन्सल झाला, तर हायेस्ट पोझिशनला काय आलं, टेन्शन 0 आला. हे मिळवलं तुम्ही इक्वेशन 1. हायेस्ट पोझिशनला टेन्शन हे 0 घेतलं. त्याच्यानंतर ज्या वेळेला हा पार्टिकल लोवेस्ट पोझिशनला येतो तर त्याची व्हेलॉसिटी v2 घेतली. आता लोवेस्ट पोझिशनला असताना त्या पार्टिकलवरती ऍक्ट होणारे फोर्स कोणकोणते, तर परत एक फोर्स असेल स्वतःच्या वेटमुळे, आणि स्वतःच्या वेटमुळे ऍक्ट होणारा फोर्स हा कसा, ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. बघा इथं तो डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. आणि किती असेल स्वतःचं वेट mg. त्याच्यानंतर दुसरा फोर्स ऍक्ट होईल ड्यू टू द टेन्शन इन द स्ट्रिंग, आणि स्ट्रिंग मध्ये असलेलं जे टेन्शन आहे ते नेहमी कोणाकडे असतं, टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. हा आला इथं T2. मग आता हे दोघं मिळून काय करतील, सेंट्रिपिटल फोर्स देतील. जो सेंट्रिपिटल फोर्स आहे किती लागेल इथं, सेंट्रिपिटल फोर्स लोवेस्ट पोझिशनला परत mv² डिवाइड बाय r. आता लोवेस्टला व्हेलॉसिटी v2 घेतली, आणि कसं येईल मग इक्वेशन, आता T2 इज ग्रेटर दॅन mg, म्हणून रिझल्टंट जो फोर्स आहे T2 मायनस ऑफ mg. लोवेस्ट पोझिशनला असं इक्वेशन येतं टेन्शनचं, आणि या अगोदर मांडला आपण इथं हायेस्ट पोझिशनला. आता याच्यानं आपला T2 काढायचा आहे, म्हणून T2 काय मिळेल, आणि लोवेस्ट पोझिशनला इथं व्हेलॉसिटी किती असते, √5rg. आणि म्हणून T2 चं इक्वेशन कसं मिळालं बघा, T2 इक्वल टू m v² किती, 5rg डिवायडेड बाय r, मायनसचा प्लस झाला mg, बरोबर आहे. मायनस mg काय झालं इथं, प्लस झाला. r आणि r कॅन्सल, काय राहिलं इथं, 5mg प्लस mg, काय झाली बेरीज, 6mg. T2 मिळाला. आता डिफरन्स इन टेन्शन म्हणजे वजाबाकी करायची, जास्त मधून कमी वजा करा, 9. डिफरन्स इन टेन्शन म्हणजे काय आला तो, T2 मायनस ऑफ T1. किती आला तो, 6mg. तर असा तो क्वेश्चन आहे. तर या पद्धतीने तो क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन दिलेला आहे. झालं लिहून. फोर्थ क्वेश्चन, obtain an expression for angular momentum of a body
रोटेटिंग विथ युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटी. बघा चौथा क्वेश्चन काय आहे, ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम ऑफ अ बॉडी रोटेटिंग विथ युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटी. आता अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा ने ही बॉडी रोटेट होते. आता असं कन्सिडर करू आपण इथं एकच मिनिट फक्त. बेरीज करणं 7 MGB का 6 MGB. बघा 4 नंबरचा क्वेश्चन काय करायचंय, अँग्युलर मोमेंटम याचं एक्सप्रेशन काढायचंय. अँग्युलर मोमेंटमचं एक्सप्रेशन आता हे पुसतो मी जे अगोदरचं लिहिलं होतं ते. अँग्युलर मोमेंटम साठीचं एक्सप्रेशन काढायला परत मागच्या सारखंच आपण कन्सिडर करू, एक बॉडी घेतली, रिजिड बॉडी रोटेटिंग विथ युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटी. कालचं जे होतं ते पुसलं गेलंय सर्व. बघा सोपं एक्सप्रेशन आहे, काय लक्ष ठेवायचं याच्यासाठी फक्त अँग्युलर मोमेंटम काढत असताना कोणकोणत्या स्टेप, अँग्युलर मोमेंटम एल इक्वल टू आर पी हा फॉर्म्युला. मग अगोदर काय काढायचा, पी म्हणजे काय एम व्ही आणि व्ही म्हणजे काय आर ओमेगा, असं काढत जायचं, लिहून ठेवा हे असं. म्हणून अगोदर काय काढायचा, व्ही इक्वल टू आर ओमेगा, नंतर काढायचा पी इक्वल टू एम व्ही आणि नंतर काढायचा एल इक्वल टू आर पी. ह्या 3 स्टेप मध्ये तुमचं आन्सर मिळतं. कन्सिडर केले की रिजिड बॉडी आहे, is a rotating about an axis which is passing through point O and perpendicular to its plane. म्हणजे हा झाला त्या बॉडीचा ऍक्सिस ऑफ रोटेशन. नाउ सपोज दॅट बॉडी कन्सिस्ट ऑफ n पार्टिकल्स, फर्स्ट पार्टिकल m1 मास, सेकंड पार्टिकल m2 मास, थर्ड पार्टिकल m3 मास, असे n पार्टिकल पर्यंत मास असतील, n पार्टिकल. and that body suppose that rotating with युनिफॉर्म किंवा कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. वेगवेगळ्या पार्टिकलचं डिस्टन्स वेगवेगळं आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून. पहिला पार्टिकल m1 मास, त्याचा डिस्टन्स घेतला r1. सेकंड पार्टिकल m2 मास, त्याचा डिस्टन्स घेतलं इथे r2. थर्ड पार्टिकल त्याचा मास m3, त्याचा डिस्टन्स घेतला r3. बघा पहिलं वाक्य काय लिहायचं, कन्सिडर अ बॉडी रोटेटिंग विथ एन युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटी about an axis passing through point O and perpendicular to its plane. Now suppose that body consists of n particles having masses m1 m2 up to mn and are situated at a distances r1 r2 up to rn from the axis of rotation. आता काय करायचं, ह्या 3 स्टेप्स मध्ये पहिला पार्टिकल घ्यायचा. काय घ्यायचं, फॉर फर्स्ट पार्टिकल, पहिला पार्टिकल त्याची काय काढायची, लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी v1 इक्वल टू r1 ओमेगा. त्याच्यानंतर काढायचं पहिल्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम म्हणजे v2 लिनियर मोमेंटम
याचा अर्थ P2 M1 V1 म्हणजे काय झाला तो M1 V1 म्हणजे काय R1 ओमेगा आणि हे झाल्यानंतर मग पहिल्या पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम म्हणजे L2 इक्वल टू R2 अँग्युलर मोमेंटम पहिल्या पार्टिकल साठी ना तर L1 इक्वल टू R1 P1 मग कायला तो अगोदरचा R1 आहे सॉरी इथे चूक झाली पाहिजे तर फर्स्ट पार्टिकल याचा अँग्युलर मोमेंटम आता अगोदर इथे R1 आहे आणि हा काय M1 R1 ओमेगा म्हणजे काय झाला तो इथे M1 R1 स्क्वेअर ओमेगा L1 याला फर्स्ट नंबर लिहा मग त्याच्यानंतर शेवटी काय वाक्य लिहायचं हे झालं मग आता दुसऱ्या पार्टिकल साठी सिमिलरली म्हणायचं सिमिलरली म्हणजे काय याचप्रमाणे अँग्युलर मोमेंटम ऑफ सेकंड पार्टिकल काय इक्वेशन L2 इक्वल टू M2 R2 स्क्वेअर ओमेगा सेकंड इक्वेशन असं जायचं आणि काय म्हणायचं सिमिलरली अँग्युलर मोमेंटम ऑफ nth पार्टिकल म्हणजे तो काला NN इक्वल टू MN RN स्क्वेअर ओमेगा थर्ड इक्वेशन आला मग शेवटी म्हणायचं नाव टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी असं म्हणायचं म्हणून P L इक्वल टू बेरीज करायची L1 प्लस L2 प्लस अप टू Ln आणि फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 काय कॉमन निघेल याच्यामधून M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर अप टू MN RN स्क्वेअर आणि काय कॉमन निघाला ओमेगा ब्रॅकेट टर्म काय दाखवते आय दाखवेल मोमेंट ऑफ इनर्शिया समेशन ऑफ बरोबर आहे I1 to N आणि ही जी ब्रॅकेट मधली टर्म आहे तो म्हणजे काय झाला आय झाला मोमेंट ऑफ इनर्शिया मग काय इक्वेशन I ओमेगा हे त्याचा आन्सर अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी तर या पद्धतीने त्याला सॉल्व्ह करत जायचं झालं समजतंय का आवाज येतोय का आता त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा न्यूमरिकल आहे न्यूमरिकल आहे बँकिंग ऑफ रोड्स याच्यावरचा न्यूमरिकल दिलेला आहे A railway track goes around a curve of radius of curvature म्हणजे असा एक रेल्वे ट्रॅक आहे हा रेल्वे ट्रॅक दिला goes around a curve एक कर्व having a radius of curvature 1 किलोमीटर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर हे दिलेले गिवन मध्ये देऊ आपण गिवन रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय दिलंय 1 किलोमीटर रेडियस ऑफ कर्वेचर इज अ 1 किलोमीटर इज अ गिवन द डिस्टन्स बिटवीन द रेल्स इज अ 1 मीटर दोन रेल्स मधला डिस्टन्स आहे आता इथं रेडियस ऑफ कर्वेचर याचा अर्थ आपल्याला काय दिलंय इथं बघा रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे आर ची व्हॅल्यू दिली बरोबर आहे त्याला काय म्हणायचं म्हणजे ही जी रेडियस आहे ह्या कर्व पाहते ना त्याची ती रेडियस झाली तर व्हॅल्यू ऑफ आर इज अ गिवन
1 किलोमीटर याचं रूपांतर करू आपण मीटर मध्ये. द डिस्टन्स बिटवीन द रेल्स, बघा हे जे दोन रेल्स म्हणजे जे रूळ आहेत ना त्यांच्यामधलं डिस्टन्स दिलेलं आहे. आता डिस्टन्स बिटवीन द टू रेल्स हे स्मॉल एल सिम्बॉलने दाखवायचं. दोन रुळांमधलं अंतर काय करायचं, स्मॉल एल सिम्बॉलने दाखवायचं. 1 मीटर दिलेलं आहे. फाइंड द इलिव्हेशन ऑफ द आउटर रूल अबव द इनर रूल. फाइंड द इलिव्हेशन ऑफ द आउटर रेल अबव द इनर रेल, म्हणजे बाहेरचा जो रूळ आहे तो उंच झालेला असतो, उंच केलेला असतो बँकिंग ऑफ रोड मध्ये. ज्यावेळेला कॉर्नर असतो, सर्क्युलर ट्रॅक असतो, तर बाहेरचा रूळ आतल्या रूळपेक्षा उंच केलेला असतो. मग कितीने तो उंच केलेला आहे तो काढायचा आहे. इलिव्हेशन साठीचा सिम्बॉल एच घ्यायचा. बाहेरचा रूळ आतल्या रूळपेक्षा उंच केलेला आहे, तर मग कितीने उंच केलेला आहे तो काढायचा, एच काढायचा आहे. आणि ट्रेन गोज राऊंड द कर्व ॲट 36 किलोमीटर पर हवर, म्हणजे स्पीड दिलेला आहे 36 किलोमीटर पर हवर ट्रेनचा स्पीड दिलेला आहे. आता याचं रूपांतर करू मीटर पर सेकंदामध्ये. काय होईल तो मीटर पर सेकंदामध्ये? एक बघा 36 किलोमीटर आहे ना, त्याचं रूपांतर मीटर मध्ये केलं 36,000 झाला तो. आणि 1 तास म्हणजे किती? 3,600 मीटर पर सेकंद. कॅन्सल करू आपण आता. 2 0 कॅन्सल, 36 36 कॅन्सल. काय मिळाला स्पीड? 10 मीटर पर सेकंद. आणि इलिव्हेशन काढायचं एच इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता हे जे इलिव्हेशन काढायचं आहे याच्यासाठीची डायग्राम आपण अशी घ्यायची बघा. हे जे दोन रूल्स आहेत त्या दोन रूल्स मधलं अंतर असं आहे तिरपं रेषेने दाखवायचं. हा स्मॉल एल म्हणजे इथे काय झाला, हा बाहेरचा रूल झाला आणि हा आतला रूल झाला, इनर रेल. दोघांमधलं डिस्टन्स एल. नंतर हॉरिझॉन्टल, हा तो हॉरिझॉन्टल. आणि इलिव्हेशन म्हणजे बाहेरचा रूल कितीने उंच केला तो उंच, म्हणजे हाईट एच आली. हा एच काढायचा इथे. अँगल ऑफ बँकिंग इथे थिटा घेतात. आता ज्या वेळेला अशा प्रकारचा न्यूमरिकल असतो तर अँगल ऑफ बँकिंग दिलेला नसतो, तर अगोदर आपल्याला अँगल ऑफ बँकिंग काढायचा असतो. आणि अँगल ऑफ बँकिंग काढल्यानंतर मग इलिव्हेशन मिळेल. 2 भाग करतो मी इथे. तर बघा इलिव्हेशनचा फॉर्म्युला काय घ्यायचा? फॉर इलिव्हेशन आपण सेकंड पार्ट मध्ये काढायचं, तुम्ही लिहू नका. इलिव्हेशन सेकंड पार्ट मध्ये काढायचं आहे. तर हा ट्रायंगल दिसतोय तुम्हाला, राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला. तर हा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला तर याच्यावरून साइन थिटा कसा मिळेल? साइन थिटा अँगलच्या समोरची बाजू डिवाइडला डायगोनल, म्हणून इलिव्हेशनचा फॉर्म्युला काय घ्यायचा? एच इक्वल टू एल साइन थिटा. आता याच्यामध्ये साइन एल तर माहिती आपल्याला 1 मीटर आहे, पण थिटा माहित नाही. थिटा येतात अँगल ऑफ बँकिंग, म्हणून अगोदर अँगल ऑफ बँकिंग काढायचा पहिल्या पॉइंट मध्ये. फॉर अँगल ऑफ बँकिंग थिटा सिम्बॉल अँगल ऑफ बँकिंग साठीचा. मग अँगल ऑफ बँकिंग काढायला कोणता फॉर्म्युला वापरायचा? टॅन थिटा इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी, किंवा डायरेक्ट थिटा इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी वापरला तरी चालेल. टॅन थिटा इक्वल टू काय फॉर्म्युला? व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. बस आता किमती टाकायच्या, अगोदर थिटा काढायचा नंतर एच काढायचा. व्ही स्क्वेअर किती आला तो? 100. रेडियस किती आहे? 1000.
आणि जी ची किंमत किती घ्यायची 9.8. तर काय काय कॅन्सल झालं, 100 गेला, याच्यातला 100 गेला, किती राहिला 10 राहिला, बरोबर आहे. नवी कोड आता काय करा, 9.8 चा रेसिप्रोकल घेऊन घेऊ आणि नंतर त्याला 10 ने डिव्हाइड करायचा. नाईन 9.8 चा रेसिप्रोकल 10-20. हा बघा लक्षात आलं तुमच्या, काय केलं मी इथं, हा 1/10 आहे आणि असं लिहिलं, हा 0.1, 1/10 म्हणजे किती 0.1 मल्टिप्लायला, आणि 9.8 चा रेसिप्रोकल किती 10-20, 0.1 ने मल्टिप्लाय केलं तर काय झाला तो 0.0102 असा आला तो नंबर. आता अँगल थिटा काढायचा, नॅचरल टॅनच्या टेबल मध्ये घ्यायचा. पण आता नॅचरल टॅनच्या टेबल मध्ये ही जी किंमत आहे 0.0102, ही किंमत परफेक्ट मिळत असं नाहीये. तर काय करायचं, ह्या किमतीपेक्षा अगोदर लहान किंमत बघायची आणि किती किंमत ऍड केली म्हणजे किंमत तयार होते पाहायचं. 0.01 ही किंमत 0.012 नॅचरल टॅनच्या टेबल मध्ये जर आपण बघितली तर आपल्याला जी याच्यासाठी मिळते बघा, नॅचरल टॅनच्या टेबल मध्ये ही किंमत पाहतोय मी, नॅचरल टॅन. तर 0 डिग्री 36 मिनिट मध्ये किंमत आहे 0.087 आणि 5 मिनिटामध्ये किंमत आहे अधिक 5 मिनिट, याच्यामध्ये किंमत आहे 15. 7 5 12, एक कॅरी केला. 8 आणि 2 10, एक कॅरी केला. तर काय मिळाली किंमत, अँगल थिटा 0 डिग्री आणि 41 मिनिट. अँगल ऑफ बँकिंग मिळाला किती 0 डिग्री आणि 41 मिनिट. समजलंय? समजलं का हो नाही काहीतरी म्हणा. आता याच्यानंतर आता अँगल तर मिळाला, आता काय काढायचं आपल्याला, इलिव्हेशन म्हणजे एच काढायचं आहे. तर एच चा फॉर्म्युला लिहून ठेवला बाजूला, एच इक्वल टू एल साइन थिटा. किमती टाकू आपण, एल ची किंमत किती 1 आणि साइन ऑफ थिटाची किंमत किती 0 डिग्री 41 मिनिट इक्वल टू, आता 0 डिग्री 41 मिनिटांमध्ये नॅचरल साइन मध्ये ही किंमत बघायची किती, जवळपास दोघांच्या साइन त्यांच्या किमती सारख्याच असतात. 0 डिग्री आणि अगोदर 36 मध्ये पाहायचं आपण नॅचरल साइनच्या टेबल मध्ये. झिरो डिग्री 36 मिनिट याच्यामध्ये किंमत आहे 0.01105, 0.0105 अशी किंमत आहे. आणि 5 मध्ये जर गेलो आपण तर 15 ला तो काय झाली बेरीज 0.01 नाही सॉरी 15, काय झाला तो 5 आणि 5 10,
असा आला तो 0.012 0.012 आणि हाईट आहे इलिव्हेशन युनिट त्याचं मीटर. पुस्तकामध्ये आपलं आन्सर मध्ये त्यांनी काय केलंय सेंटीमीटर मध्ये आन्सर दिलंय ते. मग सेंटीमीटर मध्ये जर केलं तर काय होईल, तो काही करायची गरज नाही सेंटीमीटर मध्ये, आहे तसंच राहू द्या. पण केलं सेंटीमीटर मध्ये काय होईल, तो 1.2 होईल. तो 0 कुठून आणला काय माहित त्यांनी, चुकलंय ते. सेंटीमीटर मध्ये केलं तर काय पाहिजे, तो 1.2 पाहिजे फक्त सेंटीमीटर मध्ये, 0 नाही येणार तिथे. झालं. जाऊ पुढच्या क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन. पाच नंबरचा दिलेला, 6 नंबर. अ फ्लायव्हील ऑफ मास 8 किलोग्रॅम. फ्लायव्हील माहिती आहे, फ्लायव्हील म्हणजे काय, इट इज द एक डिस्क असते रोटेटिंग अबाउट इट्स ओन ऍक्सिस. फ्लायव्हील आहे, मास दिलेला आहे यम, 8 किलोग्रॅम, आणि रेडियस म्हणजे आर घेऊ तिची, कॅपिटल आर घेऊ, 10 सेंटीमीटर. मीटर मध्ये झालं कन्व्हर्शन 0.1 मीटर. रोटेटिंग विथ युनिफॉर्म अँग्युलर स्पीड म्हणजे ओमेगा आला 5 रेडियन पर सेकंड. इज सब्जेक्टेड टू एन ऍक्सलरेटिंग टॉर्क, तो आला 0.01 न्यूटन मीटर फॉर 10 सेकंड म्हणजे टी दिला. कॅल्क्युलेट चेंज इन अँग्युलर मोमेंटम अँड चेंज इन इट्स कायनेटिक एनर्जी. अँग्युलर मोमेंटम मध्ये झालेला बदल, चेंज इन अँग्युलर मोमेंटम फर्स्ट पॉइंट, आणि चेंज इन इट्स कायनेटिक एनर्जी, चेंज इन इट्स कायनेटिक एनर्जी. तर अँग्युलर मोमेंटम मध्ये किती बदल होईल आणि कायनेटिक एनर्जी मध्ये किती बदल होईल हे काढायचं आहे. मग अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला माहिती आपल्याला. अँग्युलर मोमेंटम आता पाहिलं आपण, एल इक्वल टू आय ओमेगा. मग चेंज इन अँग्युलर मोमेंटम, आता फ्लाय व्हील आहे, मास दिलेला आहे, रोटेटिंग विथ युनिफॉर्म अँग्युलर स्पीड 5 रेडियन पर सेकंड अबाउट इट्स ऍक्सिस ऑफ रोटेशन, इज सब्जेक्टेड टू अन ऍक्सलरेटिंग टॉर्क. टॉर्क जर दिला तर काय तिचा स्पीड वाढेल. कॅल्क्युलेट द चेंज इन इट्स अँग्युलर मोमेंटम अँड कायनेटिक एनर्जी, हे काढायचं बरोबर. मग अगोदर काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घ्यावं लागेल. अगोदर मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घ्यायचा, आणि नंतर मग कायनेटिक एनर्जी, अँग्युलर मोमेंटम मध्ये झालेला बदल तो काढून घ्यायचा, नंतर कायनेटिक एनर्जी ही काढायची. तर अगोदर
मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घ्यायचा आणि मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो टॉर्कचा फॉर्म्युला यूज करायचा. टॉर्क टो इक्वल टू आय अल्फा, हा फॉर्म्युला इथं यूज करायचा. चला अगोदर मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घेऊ, कारण की किती टॉर्क माहिती आहे आपल्याला. चेंज इन अँग्युलर मोमेंटम याचा फॉर्म्युला कसा मिळेल? अँग्युलर मोमेंटम मध्ये झालेला बदल बघा. चेंज इन अँग्युलर मोमेंटम L2 मायनस ऑफ L1. टॉर्क ऍक्ट केला म्हणजे काय होईल? स्पीड वाढेल, अँग्युलर स्पीड वाढेल ना. टॉर्क ऍक्ट केल्यानंतर काय होईल? त्याचा अँग्युलर स्पीड वाढेल. पण अँग्युलर स्पीड किती तो पण आपल्याला माहित नाहीये. मोमेंट ऑफ इनर्शिया फ्लायव्हील याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? फ्लायव्हील म्हणजे काय? एक डिस्क आहे रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन पासिंग थ्रू इट्स सेंटर, म्हणजे mr²/2. आणि म्हणून अगोदर काय करायचं बघा, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, आय ω2 लिहू नका तुम्ही, I ω1. मोमेंट ऑफ इनर्शिया बदलत नाही, आय तुम्ही लिहू नका. ω2 मायनस ω1. आता ω1 तर माहिती आहे किती अँग्युलर स्पीडने ती बॉडी रोटेट होते. सुरुवातीला ω1 5 रेडियन पर सेकंड. टॉर्क ऍक्ट केल्यानंतर किती असेल अँग्युलर स्पीड? ω2 काढावं लागेल, म्हणजे ω2 अगोदर काढणं आला. आणि आय तर माहिती आपल्याला, आयचा फॉर्म्युला काय घेणार? आय दॅट इज द, अगोदर आय काढून घेऊ आपण स्टेप वाईज जो, mr²/2. चला लिहा सोल्युशन मध्ये. अगोदर मोमेंट ऑफ इनर्शिया काढू. फर्स्ट पॉइंट, फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फ्लायव्हील I इक्वल टू फ्लायव्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय? mr²/2. मास दिलेला आहे फ्लायव्हीलचा 8, आर दिलेला आहे 0.1, 8 0.1 चा स्क्वेअर झाला 0.01 डिवाइडला 2, काय आला तो? 0.04 किलोग्रॅम मीटर पर सेकंद, नाही सॉरी, किलोग्रॅम मीटर स्क्वेअर मोमेंट ऑफ इनर्शिया. तर हा आला मोमेंट ऑफ इनर्शिया. आता याच्यानंतर काय करायचं? सेकंड पॉइंट मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी काढायची. फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ω2 काढायचा आहे. ω2 कसा निघेल? फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी टॉर्कचा फॉर्म्युला माहिती आहे, टॉर्क माहिती आहे ना, टॉर्क दिलेला आहे. टॉर्क टो इक्वल टू आय अल्फा. टॉर्क टो डिवाइडेड बाय आय अल्फा ω2 मायनस ω1 डिवाइडेड बाय टी. आता ω2 काढायचा, किमती टाकायच्या. टॉर्क दिलेला आहे 0.01, 0.01. मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे, काढला आपण 0.04, बरोबर आहे. ω2 काढणं आपला उद्देश आहे. ω2 मायनस ω1 दिलेला आहे 5.
आणि टाइम दिलेला आहे, किती सेकंदासाठी हा टॉर्क ऍक्ट होतोय, इट इज फॉर द 10 सेकंद. डिनॉमिनेटरला आला इथं 10. आता करा सिम्प्लिफाय. इकडे काय झाला, ही स्टेप काय होईल, 1/4 झाली, बरोबर आहे. हा 10 आला मल्टिप्लायला, इक्वल टू ω2 -5. ω2 काढायचा आहे ना, काय होईल हा पुढे जाईल का भाग, 2.5 होईल. किती आला भागाकार, 2.5. ω2 -5, तर ω2 मिळाला 7.5 रेडियन पर सेकंद. म्हणजे टॉर्क ऍक्ट केला 0.01 न्यूटनचा, त्याच्यामुळे अँग्युलर स्पीड वाढला, तर हा अँग्युलर स्पीड मिळाला किती, 7.5 रेडियन पर सेकंद. मग अँग्युलर स्पीड झाल्यामुळे काय होईल, अँग्युलर मोमेंटम मध्ये बदल होईल. आता तिसरा पॉइंट, फॉर चेंज इन अँग्युलर मोमेंटम. आता इथं सोपं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑलरेडी आपण काढून ठेवलेला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया काय मिळाला आपल्याला, 0.04. 7.5 -5, 0.04 वजा बाकी काय आली, 2.5 इक्वल टू, आता याला भाग द्या, मग किती होईल तो, 25 चोक 100, आणि 3 अंकाच्या अगोदर डेसिमल पॉइंट म्हणजे 0.01, काय होईल तो 0. चुकलं माझं, 1 2 3 अंकाच्या अगोदर यायला पाहिजे डेसिमल पॉइंट. बरोबर आहे, 25 चोक 100 आणि 3 अंकाचे 1 2 3, हा सॉरी 0.1 येईल, 0.1. आणि युनिट त्याचा अँग्युलर मोमेंटम आहे ना, 0.1. काय युनिट त्याचा, आय ओमेगा, म्हणजे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंद. किलोग्रॅम मीटर स्क्वेअर हे आयचं युनिट झालं, आणि ओमेगाचं युनिट काय, रेडियन पर सेकंद, म्हणून काय आला युनिट, किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर. रेडियन लिहित नाही युनिट मध्ये लिहिताना, म्हणून किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंद अँग्युलर मोमेंटम मिळाला. त्याच्यानंतर चौथा पॉइंट काय काढायचा, चेंज इन कायनेटिक एनर्जी. चेंज इन कायनेटिक एनर्जी, काय फॉर्म्युला चेंज इन कायनेटिक एनर्जीचा, 1/2 I ω2 स्क्वेअर मायनस ω1 स्क्वेअर, 1/2 I ω2 स्क्वेअर मायनस ω1 स्क्वेअर. तर याला तुम्ही असं लिहू शकता, म्हणजे सोपं होऊन जातं आपल्यासाठी, 1/2 I ω2 स्क्वेअर मायनस ω1 स्क्वेअर A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर, याचा फॉर्म्युला वापरा. आता किमती टाकू, 1/2 I ची किंमत किती, 0.04, ω2 प्लस ω1 किती, 7.5 प्लस 5, 7.5 मायनस 5, हा आला इथं 0.02, 7 5 12, 12.5, आणि इथे किती आला तो, 2.5 इक्वल टू, आता 0.05 सॉरी 0.02 आणि 2.5 यांचा गुणाकार करून घ्या,
किती होईल तो 25 गुणिले 2 म्हणजे 50 आणि 3 अंकाच्या अगोदर डेसिमल पॉईंट 1 2 3 अंक म्हणजे 0.05 झाला आणि 12.5 आणि 5 याचा गुणाकार न करता आपण काय करू त्याला 25/2 असा करून घ्या. बरोबर काय काय झालं तो 25/2 25 आणि 5 125 झाला गुणाकार किती 125 आणि 2 अंकाच्या अगोदर डेसिमल पॉईंट डिवायडेड बाय 2 आणि आता याला भाग द्या 0.625 एनर्जीचं युनिट जूल. चेंज इन कायनेटिक एनर्जी ही मिळाली. बरोबर आहे 0.625. आता एक पुढचा एक न्यूमरिकल आहे 7 नंबर. हे लिहून घेता येईल तुम्ही सर्वजण जेवढे हजार असतील ते. आता पुढचा 7 नंबर आहे 2 व्हील्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया 2 व्हील्स आहेत 2 व्हील्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया 4 किलोग्राम मीटर स्क्वेअर rotate side by side at the rate of 120 revolution per minute and 240 revolution per minute respectively in opposite direction. If now both the wheels are coupled by means of weightless shaft so that both the wheels rotate with a common angular speed, calculate the new speed of rotation. आता बघा काय दिलंय इथं 2 व्हील्स आहेत दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया सारखा दिलेला आहे रोटेट होत आहे साइड बाय साइड म्हणजे शेजारी ते. आता इथे एक डायग्राम काढली मी. हे 2 व्हील्स आहेत रोटेट होत आहेत एकमेकांच्या त्या शेजारी आहेत रोटेट होत आहेत अँग्युलर मोमेंटम दोघांचा दिलेला आहे किती दिलेला आहे मोमेंट ऑफ अँग्युलर मोमेंटम आय दिलेला आहे दोघांचा पण सारखा आहे आणि साइड बाय साइड मात्र कसे रोटेट होत विरुद्ध डायरेक्शनला अपोजिट डायरेक्शनला म्हणजे ही जर हे व्हील जर ह्या डायरेक्शनला रोटेट होत असेल तर त्याच्या अपोजिट डायरेक्शनला हे व्हील रोटेट होत असेल पहिल्या व्हीलची अँग्युलर व्हेलॉसिटी ω1 असेल तर दुसऱ्या व्हीलची अँग्युलर व्हेलॉसिटी आपण ω2 घेणार म्हणून ω1 याला काय म्हणायचं ω1 नाही सॉरी हा झाला ω2 आणि पहिल्याची काय झाली अँग्युलर व्हेलॉसिटी ω1 झाली मग पहिल्याचा अँग्युलर मोमेंटम लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम याच्यावरचं उदाहरण आहे मग इथे अगोदर दोघं स्वतंत्रपणे शेजारी शेजारी रोटेट होतं तो विरुद्ध डायरेक्शनला तर त्यावेळेला तो अँग्युलर मोमेंटम आहे तर तो अँग्युलर मोमेंटम पहिल्याचा L1 असेल दुसऱ्याचा L2 असेल म्हणून एकमेकांची विरुद्ध आहेत ना अँग्युलर व्हेलॉसिटी अपोजिट असेल म्हणून L1 मायनस ऑफ L2 इनिशियल अँग्युलर मोमेंटम झाला पूर्ण सिस्टीमचा इनिशियल अँग्युलर मोमेंटम काय लिहिलं आपण L1 मायनस L2 मग नंतर काय केलं हे जे दोघं व्हील्स आहेत हे दोघं व्हील्स कपल्ड केले एका वेटलेस शाफ्टच्या सहाय्याने कॉमन अँग्युलर स्पीडने ते रोटेट होतील म्हणजे हे जे फर्स्ट व्हील आहे हे फर्स्ट व्हील आणि सेकंड व्हील हे फर्स्ट व्हील घेतलं त्याच्यानंतर इथे सेकंड व्हील असेल हे दोघं व्हील्स कपल्ड केले
आणि एका वेटलेस शाफ्टच्या साहाय्याने त्यांना काय केलं, इथं रोटेट केलं. कॉमन अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. आता काय होईल, मोमेंट ऑफ इनर्शिया दोघांची अँग्युलर व्हेलॉसिटी सारखी असेल, दोघांचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया सारखा असेल, म्हणून फायनल अँग्युलर मोमेंटम कसा असेल, दुप्पट होईल ना. तो काय होईल, दुप्पट होईल. मग अँग्युलर मोमेंटम एकाचा काय होता आय ओमेगा, दुसऱ्याचा पण आय ओमेगा, म्हणून काय झाला तो 2 टाइम्स ऑफ ओमेगा. इनिशियल आणि फायनल अँग्युलर मोमेंटम सारखा, दुप्पट झाला तो अँग्युलर मोमेंटम. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय सांगतो, इनिशियल आणि फायनल अँग्युलर मोमेंटम सारखा असतो, कॉन्स्टंट असतो. म्हणून हा फॉर्म्युला यूज करायचा, इनिशियल अँग्युलर मोमेंटम इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम. हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा. मग काय झाला तो L1 मायनस L2 इक्वल टू 2 टाइम्स ऑफ L. आता फॉर्म्युला टाका. मोमेंट ऑफ इनर्शिया दोघांचा सारखा आहे. L1 चा फॉर्म्युला काय मिळेल, आय ओमेगा 1 मायनस L2 चा फॉर्म्युला मिळेल आय ओमेगा 2 इक्वल टू 2 आय ओमेगा. ओमेगा म्हणजे काय, कॉमन अँग्युलर स्पीड. आता काय निघाला याच्यामध्ये, कॉमन आय कॉमन निघाला आणि तो कॅन्सल केला, मग ओमेगा मिळाला. ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 डिवायडेड बाय 2. आरपीएम मध्येच राहू दे, त्याला काही कन्व्हर्शन करायची गरज नाही. ओमेगा 1 आहे 120, सॉरी इथं ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 असं घ्यावं लागेल आपल्याला. काय घ्यावं लागेल, ओमेगा 2 मायनस ओमेगा 1. ओमेगा 2 कारण की ओमेगा 2 जास्त आहे ना, म्हणून 240 वजा 120 म्हणजे 120 राहिला. डिवाइडला 2 म्हणजे काय झाला, तो 60 झाला आरपीएम. हा झाला इथं ओमेगा 60 आरपीएम. समजलंय. आता याच्यानंतर हे तर काही अडचणी तुम्हाला, स्टेट अँड एक्सप्लेन थेरम ऑफ पॅरालॅक्सिस कोनिकल पेंडुलमचं एक्सप्रेशन आणि अँगल ऑफ बँकिंग इज इंडिपेंडेंट ऑफ द व्हेकल, मास ऑफ द व्हेकल, हे थेरॉटिकल आहे. ठीक आहे, थांबायचं आपण आता हे पहिलं चॅप्टर कम्प्लीट झालं. हे तर तुम्हाला बुकमध्ये आन्सर मिळून जातील, याची काही आवश्यकता नाही, बरोबर आहे. म्हणजे पहिलं चॅप्टर याच्यावरचे क्वेश्चन्स हे पूर्ण केले. मग उद्या काय करायचं, क्वेश्चन बँक घ्यायची का MCQ घ्यायचे, तुम्ही सांगा.